ये ये ना, बस ना आतमध्ये. साहेब घर तर लय छान आहे तुमचं. पण इथं छान. कोणीच दिसत नाही. तुमची बायको वगैरे कुठे राहते मग? अगं ये बस, तुला सांगतो मी सगळं. हे बघ, हे माझं घर आहे. बस ना. अगं बस. नको नको साहेब. अगं बस ग. एवढी काय घाबरते? हे बघ, हे माझं घर आहे हं. आणि हे सगळ्यांपासनं सेपरेट ठेवलेलं आहे मी, लपवून. लपवून? घराला लपवून. कसं लपवतं साहेब? हे बघ, आता कसं आहे, इथं ना मी माझ्या पर्सनल गोष्टी, खूप काही अशा पर्सनल गोष्टी आहे माझ्या, त्या इथं येतात, मी घेऊन येतो. काय पर्सनल गोष्टी म्हणजे काय हो साहेब? म्हणजे असं की हे मी सेपरेट याच्यासाठी बनवलंय फार्म हाऊस, की माझ्या कंपनीत खूप साऱ्या लेडीज आहे ना. हा. हा, तर मग कोणाला प्रमोशन पाहिजे असतं, कोणाला पैसे लागतात, हं. त्यांना ते मग रिटर्न. पैसे ठेवता का साहेब इकडे? अगं पैसे नाही बावळट. मग ऐकून. डॉक्युमेंट ठेवता का प्रमोशन द्यायला? अगं तू ऐकून तर घे आधी. हो. हे बघ, इथं ना ज्यांना प्रमोशन लागतं ना, हं. त्यांना मी इथं घेऊन येतो. हं. आणि घेऊन आल्यानंतर प्रेम करतो त्यांच्यासोबत, मज्जा मारतो त्यांच्यासोबत. हा की साहेब? हा. म्हणजे तसलं काम करून तुम्ही काय म्हणतात ते, प्रमोशन. प्रमोशन देता का? अगं मग प्रमोशन देणं काही सोपी गोष्ट आहे का? हा. तुला माहिती आहे का, 10,000 पेमेंट असला तर 50,000 पेमेंट होतो प्रमोशन झाल्यानंतर. किती? 50,000. म्हणजे महिन्याला 50,000? हा. अय्या. बया बया बया. पण साहेब, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बायकोनं कधी समजल्या, तर मग काय करशाल तुम्ही? अगं म्हणून तर मी हे फार्म हाऊस बनवलंय. आणि काय आहे, इथं ना मी कोणाला पण घेऊन येऊ नाही शकत साफसफाईसाठी. मग तुमच्या त्या कंपनीतल्या ज्या बाया आहेत, ज्या असलं काम करता, त्या बाया कधी कोणाला बोलतीच नाही का या गोष्टी? अगं कसं काय बोलणार आहे? जर कोणाला त्यांनी सांगितलं तर त्यांचं प्रमोशन कॅन्सल होईल. हा, मी त्यांना जॉबवरनं हा. काढेल. अय्या, असं का? असं असतं ते. पण साहेब, मला सांगण्याचं म्हणजे काय याचं कारण? मला काही समजलं अगं नाही. कारण म्हणजे असं की मी कधी काही तू घरात असली, इथं फार्म हाऊसमध्ये साफसफाई करत आणि मी घेऊन आलो, तर तू अचंबित नको व्हायला की ही लेडीज कोण आहे. आणि नवीन असं का? नवीन लेडीज, कसं आहे, मला व्हरायटी लागते ना. व्हरायटी म्हणजे? व्हरायटी म्हणजे चेंज, म्हणजे नवीन नवीन लेडीज, म्हणजे नवीन नवीन नवीन. नवीन बायका व? हो, नवीन नवीन बाया मी घेऊन येतो इथं. आणि तू अचंबित नको व्हायला म्हणून तुला आधी सांगून दिलं. आणि ऐक, हं. ही गोष्ट बाहेर कोणालाच कळायला नाही पाहिजे की मी कोणती बाई घेऊन येतो आणि काय करतो. तुझं फक्त एवढंच काम आहे की या घराची साफसफाई करायची व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. हं? हा की साहेब, मी आपली कामवाली बाई. मला जेवढं 2 पैसे भेटताय, मी ते कशाला हातातनं जाऊ देईल? हा. मी आपलं सगळ्या गोष्टी झाकून ठेवीन. मी बरोबर. कोणाला सांगत नसेल. बरोबर. चालेल साहेब, तुम्ही मला काम दाखवून द्या. मग मी लागते की कामाला आजपासूनच. हा, चल काम आणि दाख. पगारचं कसं हो साहेब? पगार किती पाहिजे तुला? तसं तर साहेब, तुमचं घर तर लय मोठं आहे. हं. किती रूम आहे याच्यात? एक बेडरूम आहे, एक किचन आहे आणि एक हॉल. म्हणजे 3 रूम व? हा. चालतंय की मग. 3 रूम ना, झाडायचे, पुसायचे, भांडे कुंडे असतील ना? हं. भांडे कुंडे, कपडे लत्ते, सगळं साफसफाई करून ठेवीन मी. रोजची साफसफाई करीन. पण साहेब, पेमेंट मात्र मला तुम्हाला 7,000 रुपये देणं पडेल. 7,000 रुपये? जास्त नको साहेब, जास्त बोलले का मी? अगं ठीक आहे, 7,000 रुपये, पण
चुप बसायचं. हो हो साहेब, मला काय आपलं तुमच्यात मी माझं माझं काम करेन बस. हा. साहेब तुम्ही काम दाखवून द्या. चल तुला काम दाखवतो. हो चालेल साहेब. हे बघ हे किचन आहे. हम्म? साहेब गॅस एवढस? अगं मग इथं घरी कोणी स्वयंपाक नाही बनवत ना. आता मी लेडीज घेऊन आलो तर घरी कसं काय स्वयंपाक बनवणार आहे. अच्छा मग आम्ही बाहेरून ऑर्डर करतो. साहेब, आता मी आहे ना, मी बनवेन की इथं स्वयंपाक तुमच्यासाठी. झक्कास स्वयंपाक बनवते की मी. अगं रिकामा शहाणपणा नको करू तू. तुला जेवढे कामं सांगितले ना तेवढे कर फक्त. समजलं का? घराची साफसफाई करायची. हम्म? चालतंय आणि साहेब. हे स्वयंपाक बिंपाक नाही. फक्त कधी मी एकटा आलो तर मला चहा बिया ते तेवढंच बनवून द्यायचं. समजलं? हा ओके साहेब. आणि तुझं पण जेवण बाहेरून ऑर्डर करायचं. पैसे मी देत जाईल. साहेब मला आपलं घरातलं जेवणाची सवय तुला साहेब. सांगितलं ना घरातलं जेवण मग घरी करून येत जाय. नाही की साहेब, आता दिवस जातो की याच्यात कामात. मग म्हणून मग मी आपलं माझ्या पुरतं फक्त थोडस बनवून घेत जाईन. मग मी चालतंय का साहेब तुम्हाला? ठीक मला आहे. नको ते बाहेरचं जेवण बिवण. ठीक आहे पण माझं घर काळ नको व्हायला बस. समजलं? या गॅसवर काळं होतंय की घर? हा मग काळ होतं घर. वय की बरं ऐक, साहेब. तुझे कामं करून घे. किचन मधलेच तुला कामं करायचे आहे. बाहेर तिथं झाडू मारायचा पुसायचं. बेडरूम मध्ये झाडू मारायचा पुसायचं. बेडरूम मधलं हॉल मधलं काहीच आवरायचं नाही. समजलं? हं. फक्त इथलं जे आहे तेवढंच भांडे कोंडे हे ते सगळं. लगेच लागते की कामाला. हा लाग. बसा मग तुम्ही पुढं. हम्म. अरे ही कामवाली तर मस्त हॉट दिसते. फिगर बिगर पण भारी आहे. तिच्या आईला हिच्याकडे लक्ष कसं काय नाही गेलं आधी. एक काम करतो, आता हिला सांगितलंच आहे ना, एक ट्राय मारून बघतो हिच्यावर. अगं रूपा, हा की साहेब, होतंय काम करते मी. लागले की कामाला. अगं इकडे 2 मिनिटं बोलायचं तुझ्यासोबत. आले आले साहेब. ये पटकन. हो साहेब आले आले. येते का? साहेब चहा ठेवायचा आहे की तुम्हाला? चहा हा? ठेवायचा नाही, बस मग इथं. पाणी आणू का? अगं तू बस इथं पहिले. काही चूक झाली का साहेब? नाही नाही कामावरनं काढताय का? अगं तुझ्या डोक्यात फरक आहे का ग थोडासा? मी काय बोलतोय बस इथं बोललो ना. साहेब बघा, माझ्याकडनं काय चूक झाली तुझ्या अशी. घरात कोण कोण आहे? माझ्या घरात हा. माझा नवरा. अच्छा लग्न झालंय तुझं? हो, हा. माझा नवरा, हा. माझ्या सासूबाई, हम्म. माझे सासरे हम्म. आणि माझा एक दीर राहतो की. अच्छा. मुलबाळ नाही तसं आम्हाला. अच्छा मुलबाळ नाही का? नाही. अच्छा बरं. आणि किती जणांच्या घरी काम करते तू? मी बस आपलं 4-5 घरी काम करते. जास्त काम नाही हो साहेब. लय कामवाल्या बायात आमच्या इथं. अच्छा. कुठंतरी छोटस घर भेटावं, वॉचमॅनची नोकरी करावी माझ्या नवऱ्यानं, हा. आणि बस तिथंच आजूबाजूला 2-3 घरं शोधून कामाला लागावं. अच्छा. आता जसं तुम्हाला मी ना विचारलं ना, तुमच्या ते कोणते घोरपडे काका आहे ना, हम्म. त्यांना विचारलं होतं मी. त्यांनी सांगितलं की यांच्याकडे जावा कामाला. म्हणून मी तुम्हाला विचारलं. तसे ना आपले 2-3 कामं भेटून जाता, मग करते मग ती मी. अच्छा नवरा बरं मी विधीचा. काय म्हणतो ऐक ना, तुझं शिक्षण वगैरे किती झालंय? शिक्षण 10वी नापास आहे मी. 10वी नापास आहे? घरच्यांनी पुढं शिकवलंच नाही मला. अच्छा. ते म्हणता पोरींना शिकून काय फायदा नाही, म्हणून दिला की लग्न लावून माझं.
बरं, मी विचार करत होतो की तू ये ना माझ्या कंपनीत कामाला. कंपनीत? हा. आणि मी? हा. अहो, मी आपले भांडे घासणारी बाई, कपडे धुणारी बाई, मी कंपनीत काय काम करणार हो? झाडू पोछा अगं, मारायचंय का तिकडं? झाडू पोचा नाही ग. आता तुला लिहिता वाचता येत असेल ना, 10वी फेल आहे तरी पण. साहेब, तुम्हाला सांगू का आतली गोष्ट? आमच्या शाळेमध्ये ना पोरगी शाळेत आली नाही आली, हम्म. 9वी पास होऊन जाते. अच्छा. 10वीला कसं आहे ना, 10वीला पेपराला बसावंच लागतं. हम्म. त्याच्यामुळे मग तुला लिहिता वाचता नाही येत काही? अहो साहेब, मला ते म्हणतात ना ते बाराखडी, हम्म. तेवढं बी नाही येत साहेब. अरे देवा. एवढं अगं. बोलता आलं तेच बस झालं. अगं, तुला मी एकदम चांगला जॉब देणार होतो. तसं तू किती कमवते 4-5 घरी काम करून? काय आपलं येतात 10-12 हजार रुपये तर. 10-12 हजार? हो. अगं, मी तुला 60,000 रुपयाची नोकरी देणार होतो. 60. अहो साहेब, पण माझं तेवढं शिक्षणच नाही झालं हो. अच्छा. बरं, ठीक आहे. कंपनीत कामाला नाही आली म्हणून काय झालं? इथं तर कामाला आहे ना तू. हा की मग मी करते माझे काम. तेच बोलायचं होतं का तुम्हासनी? हा, मग माझं काय म्हणणं होतं की इथं काम करते ना तरी मी तुला 60,000 रुपये देऊ शकतो महिन्याचे. म्हणजे 6 वर किती शून्य? अगं, 6 वर 4 शून्य. म्हणजे एवढं बंडल यायचं का माझ्याकडं? हो, पण पण त्याच्यासाठी तुला अजून एक वेगळं काम करावं लागेल माझं. कायचं काम साहेब? आणि एवढे पैसे कसलं देता तुम्ही मला? अगं, ज्या कामासाठी मी इथं बाया आणतो ना, हो. तेच काम तू माझ्यासोबत कर. आहे की साहेब. नाही नाही साहेब, मी असलं काम नाही करत साहेब मी. अगं, बस खाली. 60,000 रुपये कमी कमी आहे का? हा? पण साहेब, तुम्ही लोकांसनी एवढे 60-60, 70-70 हजार रुपये देता, कस काय हो साहेब? आणि मी नाही करत हो साहेब असलं काम, नाही जमत हो मला साहेब. कसं आहे, मी माझ्या नवऱ्याशी खूप प्रामाणिक आहे, आणि हे असलं काम करायचं त्याला तोंडावर अगं, पाडल्यासारखंच होतं ना साहेब. अगं, तू 1 महिनाभर 5-6 घरी काम करते. तरी तुला 10-12 हजार रुपये भेटतात, बरोबर? हो. 15,000 रुपये भेटत असतील. पण तुला 1 महिन्यात इथं मी 60,000 रुपये देतोय. नग नग साहेब, मी असलं काम करत नसते. नाही करायचं काम तुला? नाही साहेब. बरं, ठीक आहे. चल, निघ मग इथून. चल, निघ. वट. अहो साहेब, कुठे काढताय मला? चल, निघ. निघ बोललो ना, निघ. चल, निघ तुझ्या घरी, निघ. स्टॉप इट युअर बिहेवियर. हं? समजलं का? इंग्लिश समजते का? मराठीत सांगू? हा? अगं, आता तर गावठी बोलत होती आणि इंग्लिश मराठी. हो. हं? एका बाईशी बोलताना जरा इज्जतीने बोलावं. ज्ञान नाही का त्या गोष्टीचं तुम्हाला? बाप, आता तू मला शिकवशील ज्ञान. चाल, निघ. हात लावायचा नाही हा. हात लावायचा नाही, नाहीतर ना पोलीस स्टेशनला जाऊन काय काय कंप्लेंट करायचे ना, हे सगळं शिकली आहे मी. अगं, पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे. चल, निघ तू. निघ. बरं, जाते की. पहिले ऐका ना. काय? अं, हे बघा, तुमच्या बायकोचा फोन कधीचा चालू आहे. तुमची बायको ना खाली गाडीत थांबलेली. हे जे तुम्ही आता जे जे काही बोलले, मी आल्यापासनं जे जे काही घडलं, ते सगळं तुमच्या बायकोने ऐकलंय. काय? हो. आणि हॅलो. हां मॅडम. हां हां, ठीक आहे. हां, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या, मग नंतर त्यांच्याशी बोला. ठीक आहे. अगं, तुमच्या बायकोने आता सगळं काही ऐकलंय. तू आहे कोण पण? हा? मी
तुमच्या बायकोची लहानपणीपासनाची मैत्रीण. आम्ही लहानपणीपासनं तर पूर्ण MBA करेपर्यंत सोबतच होतो. अच्छा, म्हणजे हा तुमचा दोघांचा प्लॅन होता का? हो, आमच्या दोघांचा प्लॅन होता. आता तुमचा बेद बघण्यासाठी थांबलेली इथे खाली. जा तुम्ही आणि मी पण येते. अरे यार, कसं काय मी हिला सगळं बकून दिलं. आता काय होतं काय माहिती, माझी बायको काय करते. तिला ना आता बघतो आता खालचं काय वातावरण आहे.